जन्मायने देवा हाती करणी जग हसावी. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे पाचवे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाणांनी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली. ज्या काळात महाराष्ट्राची सूत्र यशवंतरावांच्या हाती होती, त्या काळात विकासाचे निर्णय होणं अपेक्षित होतं. कारण त्यावरच राज्याची पुढी वाटचाल करणार होती. आणि ती तशी झाली. आणि त्यामुळेच एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून यशवंतराव चव्हाण यांना आजही महाराष्ट्राचा सह्याद्री या नावानं ओळखलं जातं. यशवंतरावांनी घालून दिलेली नैतिकतेचे धडे आजही शिकवले जातात. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक जीवनात तसंच वैयक्तिक आयुष्यात नैतिकता आणि सदाचाराचा महामेरू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये त्यांच्या आणि आचार्य आत्रे यांचा एक मन हेलवणारा किस्सा आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले यशवंतराव चव्हाण. पण यामुळे त्यांचे काही जणांकडून कौतुकही झालं, तर काही जणांकडून त्यांना टीकेचं धनही व्हावं लागलं होतं. पण यशवंतराव चव्हाण यांच्यावर एक टीका अशी झाली होती की त्यामुळे यशवंतराव आणि त्यांच्या पत्नी वेणुताई चव्हाण यांच्या अगदी वैयक्तिक जीवनापर्यंत हा टीकेचा आघाव झाला होता. आणि ही टीका केली होती संयुक्त महाराष्ट्र लढ्याची चळवळ ज्यांच्या लेखणीशिवाय अधुरी होती अशा आचार्य अत्रेंनी. खरं तर अत्रे म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक बिनेचे शिलेदार, पत्रकार, संपादक, फरडे वक्ते, ज्यांच्या सभांना हजारो माणसांची गर्दी व्हायची, ज्यांचे विचार ऐकायला माणसं ऊन वारा पाऊस याची कशाचीही तमा बाळगायची नाहीत. अशा आचार्य अत्रेंना यशवंतराव मुख्यमंत्री झालेत हे काही रुचलं नव्हतं. आणि त्यामुळे त्यांनी यशवंतरावांविरोधातल्या आपल्या भावना कागदावर उतरवल्या. मात्र यशवंतराव चव्हाणांवर टीका करताना त्यांचा तोल ढळला. तो इतका ढळला की आचार्य अत्रेंनी निपत्रिक यशवंतरावांच्या हातात महाराष्ट्राची धुरा या मथळ्याखाली मोठा अग्रलेख लिहिला. आणि या अग्रलेखात अत्रेंनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर अगदी खालच्या भाषेत टीका केली होती. आणि कुणालाही राग यावा अशी ही टीका होती. साहजिकच या अग्रलेखामुळे सर्वत्र खळबळ माजली. यशवंतरावांनी देखील हा अग्रलेख वाचला तेव्हा त्यांनाही खूप दुःख झालं होतं. पण यशवंतरावांनी मात्र अत्रेंना लगेच उत्तर देणं टाळलं आणि दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण यांनी अत्रेंना फोन केला. आणि यशवंतरावांनी अत्रेंना जे काही सांगितलं ते अंगावर काटा आणणारं आणि डोळ्यात पाणी आणणारं असंच होतं. यशवंतराव म्हणाले, "अत्रे साहेब, तुम्ही म्हणता मी निपुत्रिक, पण अहो मी निपुत्रिक नाहीये." पुढे यशवंतराव चव्हाण म्हणाले, 1942 साली चले जाव चळवळ सुरू होती, तेव्हा पोलिसांनी आमच्या घरावर धाड टाकली होती. मी पोलिसांच्या हाताला लागलो नाही आणि त्यावेळी माझी पत्नी वेणू गरोदर होती. त्यामुळे पोलिसांनी मी न भेटल्याचा राग माझ्या पत्नीवर काढला. माझ्या गरोदर पत्नीच्या पोटावर पोलिसांनी काठी मारली होती आणि त्यात तिचा गर्भ पडला, कारण गर्भाशयाला मोठी दुखापत झाली होती. आणि त्यामुळे आम्हाला पुन्हा कधीच मूल होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितल्याचं यशवंतरावांनी अत्रेंना सांगितलं. आणि हे सगळं ऐकून अत्रेंचं मन हेलावलं. अत्रेंना मोठा धक्का बसला. त्यांचं डोकं सुन्न झालं आणि त्यांना त्यांची चूक लक्षात आली. कारण हा विषय अतिशय नाजूक असा होता. अत्रेंनी फोनवर यशवंतरावांची माफी मागितली. यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा अत्रेंना माफ केलं. त्यानंतर एकदा आचार्य अत्रे यशवंतराव चव्हाण यांच्या घरी गेले. त्यांनी यशवंतरावांच्या पत्नी वेणुताईंसमोर पश्चातापही व्यक्त केला. मग वेणुताईंनी सुद्धा अत्रेंना भाऊ म्हणून मोठ्या मनानं माफ केलं. पुढे जाहीर सभेतही अत्रेंनी यशवंतरावांची माफी मागितली. असा हा अंगावर काटा आणणारा आणि डोळ्यात पाणी आणणारा सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणातला एक किस्सा होता. माणूस जोडा, त्याचे चांगले तेवढे घ्या आणि राज्य सर्वांगाने समृद्ध करा, असं यशवंतराव चव्हाण नेहमी म्हणायचे. अशा अभिजात नेतृत्वाचा वारसा महाराष्ट्राला देणारे लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची 12 मार्चला जयंती असते. त्यामुळे हा किस्सा सांगण्याचं औचित्य. दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय किस्से पाहण्यासाठी तुम्ही आमच्या महाराष्ट्र कट्टाला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.